मोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। हे बघा मी फिश घेतलेली आहे। आज मी फिश फ्राय करून दाखवणार आहे तुम्हाला। हे मी फिश सकाळीच घेतली होती, त्याला चांगलं धुवून टाकलेलं आहे 4-5 पाण्याने। त्याच्या पोटातलीही घाण काढली आहे, त्याचे हे वरचे खवलेही काढून घेतलेले आहेत आणि लाल तिखट, हळद, मीठ आणि एक लिंबू पिळून टाकलेला होता मी सगळा। हे बघा, बघू शकता तुम्ही, मसाला सगळा लागलेला आहे। दुसरा कुठलाही मसाला लावलेला नाही मी, फक्त लाल तिखट, हळद, मीठ आणि लिंबू पिळलेला आहे। मी परत एकदा सांगते। आणि हे मी फक्त चण्याचं पीठ घेतलं आहे, बेसन पीठ। त्याच्यामध्ये मीठ पण काहीच घातलेलं नाही, कारण की आपण हे सकाळपासूनच सगळं लावून ठेवलेलं आहे। आता हे इथं ठेवून घ्यायचे बेसन पीठवर 2 मच्छी। तितक्यात आपला तवाही गरम होतोय। आता त्याच्यात तेल टाकून घेऊ आपण। हे बघा, एवढं तेल टाकून घेतलंय मी आणि स्लो गॅसवरतीच फ्राय करायचे आहेत आपल्याला। असं पूर्ण लावून घ्यायचं हे। आमच्या इकडे यांना शिपले म्हणतात, तुमच्याकडे नक्की काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा मला। मोठे मोठे काटे राहतात त्याला, पण चव खूप छान लागते यांची। आणि हे असे एक एक ठेवून घ्यायचे। याला पण तसंच लावू आपण। हे बघा, इतके छान लागतात हे फ्राय करून। मी काही सारात काही केलेलं नाही आहे यांना, एखादी वेळेस करीन मी सारात पण। 2-2 मोठे असले की 2-2 तळायचे, म्हणजे छान होतात मग ते। आता हे फ्राय होत आहे, तितक्यात यांनाही बेसन पीठ लावून घेऊ आपण सगळ्या मच्छींना। स्लो गॅसवरती करतोय आपण। आता यांना चांगलं परतून घेऊ। हे बघा, परत हा दुसराही मस्त या बाजूने परतून घेऊ। हे बघा, करा, सबस्क्राईब करा। असे चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर मग जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुमच्यापर्यंत असे चांगले व्हिडिओ पोहोचणार नाहीत। मग सबस्क्राईब करा। आणि तुमचा साथ आहे म्हणूनच मी हे व्हिडिओ बनवून टाकते। तुमचा चांगला सपोर्ट दिसतोय मला। एका ताईने कमेंट केली होती मला की ताई मला शेवभाजी खूप आवडते, माझ्या आवडीची रेसिपी केली तर मी नक्की अजूनही शेवभाजी करीन, तेव्हा नक्की तुम्हाला तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आता परत परतून घ्यायचे चांगले। हे बघा, असे चांगले दोघी बाजूने चांगले मग शेकले जातात ते। हे बघा, स्लो गॅसवरतीच होऊ द्यायचं त्यांना, खूप छान होतात आणि चवीला पण खूप छान लागतात ते। चव एक नंबर आहे त्यांची, काटे असतात पण चव खूप छान आहे त्यांची। हे बघा, झाले ते। आता हे साईडला काढते मी। हे बघा, झाले आपले आता हे फिश फ्राय। आता हे एक एक काढते मी, तर तेल काढून घ्यायचं आणि हाही का। हे बघा, आपण काढून घ्यायचं। आता हे ना, हे पण स्लो गॅसवरती तसेच ठेवायचे। हे बघा, 2-2 करायचे। हे बघा, तसेच स्लो गॅसवरती हे पण फ्राय करायचे।
ते सरकून घ्यायचे मागून पुढून. हे बघा आता हे पण तसेच परतून घेऊ आपण दोघी साईडहून. छान होतील मग. हे बघा किती छान झाले बघा. हे स्लो गॅसवरतीच होऊ द्यायचं, काहीच करायचं नाही. आणि वरून थोडासा दाब द्यायचा असा. कमी तेलातच होतं हे, काही जास्त तेल काही लागत नाही फिश फ्रायला. असंच आता हे पण फ्राय करून घेणे. एक फिश आहे ते पण फ्राय करून घेईन, मग तुम्हाला दाखवते मी. हे बघा हे पण झाले. आता यांनाही काढून घेते. काढून घ्यायचं आणि हे छोटावालं ते पण फ्राय करून घेते मी, मग तुम्हाला दाखवते मी सगळे फ्राय झाल्यावर. आता हे पण काढून घेते. हे पण झालं. आता मी काढून घेते त्याला पण. हे बघा दोन्ही साईडून छान झालं आहे ते. आता गॅस करते मी बंद आणि त्याला काढून घेते. हे बघा. हे बघा झाले. आता सगळे फ्राय करून झाले. खूप छान झाले आहेत. चला मग या मग मच्छी खायला.